अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बालार्क प्रभमिंद्रनील जटिलम भस्मांगरागोज्वलम शांतम नाद विलीन चित्तपवनम शार्दूल कर्मांबरम ब्रह्मज्ञ सनकादिभिः परिवृतं सिद्धये समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदिमुदां ध्येयं सदा योगिभिः। सद्गुरूच्या दिव्य चरणकमळाला वंदन करून ही श्री गुरुचरित्र सेवा आपण समाजरूपी सर्वेश्वराच्या चरणी अर्पण करत आहोत। सज्जन हो, तिसरा अध्याय संपत असताना उत्साहानं उत्स्फूर्तपणे सिद्ध नामधारकाला सांगतात की हे नामधारका, हे जे 10 अवतार झाले त्याच्या पुढचंही मी तुला सांगतो। आणि एक सांगेन तुझं विनोद झाला असे सहज, अनुसया त्रिची भाज पतिव्रता शिरोमणी। हे पहा नामधारका, हे लढीवाळा, आणि असा प्रसंग घडला आहे। एक गमतीशीर घटना घडली। तिच्या घरी त्रैमूर्ती जन्मले बरं, अनुसूयेच्या घरी। आणि तेही जन्मताना कपटवेश धरून आले होते। केला कपटवेश, पण झाले अक्षरशः तिचे पुत्र। आणि असं ऐकल्यानंतर नामधारकाची जिज्ञासा, उत्सुकता, मनाची तीव्रता अधिकच वाढली। त्यांनी पुन्हा सिद्ध मुनींना हात जोडले आणि विचारायला लागले की नामधारक पुसे सिद्धासी विनिमित असे देव कपटवेशानं का आले आणि ते तिचे पुत्र कशा प्रकारे झाले, अत्रि ऋषी पूर्वी कोण होते, कोणापासून त्यांचं उत्पन्न झालं, मूळ पुरुष कोण आहे, या सगळ्या गोष्टीचा मला विस्तार करून सांगा, असं नामधारक सिद्ध मुनींना प्रार्थना करीत आहे। आमच्या धर्मशास्त्रामध्ये जिज्ञासेला, विस्ताराला, प्रश्नाला सन्मान आहे। प्रश्न विचारणं आम्हाला प्रिय आहे आणि आपले सगळे धर्मग्रंथ संवादात्मक आहे। कोणीतरी विचारत आहे आणि कोणीतरी सांगत आहे, अशा रचना आहेत। अशा रचनेमध्ये हा अमृतमय संवाद, श्री गुरुचरित्र हा सिद्ध आणि नामधारकांचा अमृतमय संवादाचा परमामृत असलेला ग्रंथ आहे। आणि हे जेव्हा नामधारकांनी सिद्ध मुनींना विचारलं आणि त्यावेळेस सिद्ध मुनींना खूप आनंद झाला की कोणीतरी काहीतरी जिज्ञासेनं विचारत आहे। आणि त्या विचारण्यामुळं आनंदित होऊन शिष्य नामधारकाप्रती सिद्ध बोलतात। सिद्धांचं हे प्रश्न विचारल्यानंतर तो पहिलं वचन आहे की साधू साधू तुझी भक्ती, तुझी ही गुरुप्रतीची जी भक्ती आहे, गुरुचरित्राप्रतीची जी भक्ती आहे, गुरुतत्वाप्रतीची जी भक्ती आहे, तिला मी सदैव साधुवाद देतो। ती तुला या सिद्धाच्या माध्यमातून साधनाद्वारे सिद्धीपर्यंत पोहोचवणारी आहे। तुझी भक्ती साधो साधो म्हणून त्याच्या भक्तीचा गौरव केला सिद्ध मुनींनी आणि म्हणाले की हे शिष्या चूडामणी, म्हणजे श्रेष्ठ शिष्या, सर्वश्रेष्ठ शिष्या, तू मला जे विचारत आहेस, विचारित असताना तुझी जी वाणी आहे ती वाणी धन्य आहे। तुझ्या वाणीला मी धन्यवाद देतो आणि तू विचारल्यामुळं मला सुद्धा सगळं आठवत आहे। मी तुला सगळं सांगण्याचा प्रयत्न करतो। तू उत्तम प्रश्न केला आहेस। सद्गुरूला विचारताना उत्तम प्रश्न विचारावेत। त्या अनुषंगानं थोडक्यात आपल्या समोर ठेवतो की माझा प्रपंच सुखाचा व्हावा या दृष्टीनं प्रश्न विचारणं हा मध्यम प्रश्न आहे। माझं काही हो, इतरांचं वाईट कसं होईल या अनुषंगानं प्रश्न विचारला तर त्याला अधम प्रश्न म्हणावं। परंतु माझ्यासहित सर्व विश्वाचं कल्याण व्हावं, सर्वांना आनंद मिळावा, सर्व सच्चिदानंद रूपाकडे प्रवाहित व्हावेत, या लोककल्याणकारी दृष्टीनं जो प्रश्न विचारला जातो त्या प्रश्नाला उत्तम प्रश्न म्हणलं जातं। श्री गुरुचरित्रामध्ये याचा उल्लेख 12वा प्रश्न असा केलेला आहे। तू फार उत्तम प्रश्न विचारला आहेस आणि मी सुद्धा उत्तर देताना विवेकानं उत्तर देईल। प्रश्न करता
हा कल्याणकारी भूमिकेतून असावा. सत्शिष्य आणि सद्गुरू हे विवेक संपन्न असावेत. या विवेकाच्या आश्रयानं, विवेकाला स्मरून सिद्धमुनी नामधारकाला अत्रि ऋषीची पूर्वपीठिका सांगण्याचा प्रारंभ करीत आहेत. सज्जन हो, हा 4था अध्याय आहे. श्री गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायामध्ये दत्तप्रभूच्या जन्माचं आख्यान आहे. दत्तप्रभूचा जन्म विलक्षण आहे. दत्तप्रभूचा जन्म अद्भुत आहे. दत्तप्रभूच्या जन्माच्या आख्यानाचं चिंतन करत असताना माझं मन फार भाव विभोर होतं. कारण दत्तप्रभूचा अवतार हा कोण्या एका उद्देशासाठी, काही मर्यादित कालखंडासाठी प्रगट झालेला नसून दत्त अवतार हा निरंतर आहे. दत्त अवताराला समाप्ती नाही. दत्त अवताराचं कार्य पूर्ण झालं आणि दत्तप्रभू स्वधामाला गेले असा कधी कथेचा भाग येणार नाही. कारण दत्तप्रभू हे हा निरंतर अवतार आहे, नित्य अवतार आहे. आणि त्याची कथा सुद्धा आपल्या सगळ्यांना माहित आहे. परंतु गुरुचरित्रामध्ये जो संदर्भ आलेला आहे तो थोडासा वेगळा आहे बरं का. सिद्धमुनी नामधारकाला सांगत आहेत की पूर्वी सृष्टी नव्हती, सगळं जलमय होतं. आपो नारायण म्हणून सर्वजण त्या स्वरूपाकडे पाहत होते. वेद सुद्धा त्याच्यामुळेच त्यांना आपो नारायण म्हणायचा. आता हा जो आपो नारायण आहे, हा जो परमात्मा आहे, या परमात्म्याला एकोहम बहुस्यामी, मी एकटा आहे पण मला अनेक व्हायचं आहे अशी इच्छा निर्माण झाली. मनामध्ये इच्छा निर्माण झाली. आणि इथंच गुरुचरित्राच्या दत्त अवताराच्या विलक्षणतेचं मर्म आहे की मनामध्ये इच्छा निर्माण होणं हेच सृष्टीच्या निर्मितीचं श्रेष्ठ कारण आहे. सृष्टी कशी निर्माण झाली याबद्दल अनेक विद्वानांचे, अनेक पुराणामध्ये, अनेक संशोधकांचे, शास्त्रज्ञांचे अनेक विचार आहेत. पण त्या सर्व विचाराच्या बुडाशी, मुळाशी एक सनातन विचार हा आहे की मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि सृष्टी निर्माण होत आहे. सज्जन हो, आपल्या सुद्धा जीवनामध्ये आपण जी सृष्टी सृष्ट करतो तिचा जन्म आधी आपल्या मनामध्ये इच्छेच्या रूपाने होतो. आणि आधी ऐकणे, आपण घर बांधतो, घर लोकांना दिसतं, परंतु घर आधी इच्छेमध्ये आणि इच्छेच्या द्वारा मनामध्ये आधी घर बांधलं जातं आणि मग ते प्रगट होतं. मग घर असो, ऐश्वर्य असो, संतती, संपत्ती, सती, पत्नी, नातेवाईक, हे सगळे आधी आपल्या मनामध्ये इच्छा रूपाने प्रगट होतात. म्हणून या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं आहे की परमेश्वराला इच्छा झाली आणि एक अंडाकृती, एक सुवर्ण गोल प्रगट केला. त्याचंच नाव ब्रह्मांड. त्याच्यातून रजोगुणातून ब्रह्मदेवाला निर्माण केलं आणि त्या ब्रह्मांडाची फुटून 2 शकलं झाली. एक आकाश झाला, एक भूमी झाली. ब्रह्मा त्या तिथं उपजला आणि त्यानं 14ही भुवन निर्माण केली. 10 दिशा, काळ, काम, क्रोध हे सगळं मनस शक्तीनं निर्माण झालं. हे जे मनस्तत्व आहे, हे मन तत्व जे आहे, याच मनतत्वाचा गुरुचरित्रामध्ये फार सूक्ष्म विचार करण्यात आलेला आहे की हे जे मन तत्व आहे, मनाचं एवढं सामर्थ्य आहे की मनामुळं या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. काम निर्माण झाला, क्रोध निर्माण झाला. मग आता हे पुढे सृष्टी रचवायची आहे, सृष्टी निर्माण करायची आहे. म्हणून ब्रह्मदेवानं आपल्याच मनशक्तीपासून, आपल्याच मनसामर्थ्यापासून, आपल्यातल्या ज्या रजत्वाचं जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यापासून सृष्टी निर्माण करण्याचं, निर्मितीचं जे प्रचंड सामर्थ्य ब्रह्मतत्वामध्ये आहे, त्याचाच अर्थ असा की निर्मितीचं जिथं जिथं तत्व प्रगट होतं ते ब्रह्मतत्वच बरं का, ते ब्रह्माचंच कार्य आहे. आणि त्यांनी आपल्या मनाद्वारे, मनशक्तीद्वारे 7 पुत्र उपजवले. 7 पुत्र उपजवले. प्रथम ब्रह्मदेवाने त्यांची नावे सांगतो. 1 मरीची, दुसरे अत्री, तिसरे अंगिरस, चौथे पुलस्त्य, 6वे पुलह, 7वे ऋतू आणि 7वे वसिष्ठ.
हे श्रेष्ठ पुत्र ब्रह्मदेवाने निर्माण केले. सज्जन हो, त्या 7 पुत्रापैकी अत्रीपासून गुरु संतती चा प्रवाह प्रकाश प्रारंभ झालेला आहे. यावेळेस ज्या एकाग्रतेनं नामधारक श्रवण करीत आहेत आणि सिद्ध सुद्धा ज्या आनंदामध्ये एका बेभान मनोअवस्थेमध्ये प्रगट करीत आहेत, त्यावेळेस त्याच्या एकाग्रतेला पाहून, त्याच्या भावभक्तीला पाहून सिद्ध नामधारकाला सौभाग्यवंत अशी पदवी देत आहेत. हे सौभाग्यवंता, हे नामधारका, हे जे अत्रि ऋषी आहेत, ही अत्रि ऋषीची पत्नी ही अनसूया आहे. अनसूया ही पतिव्रता शिरोमणी आहे. ती साक्षात जगदंबा आहे. ती अत्यंत सुंदर आहे. अरे, जिचा पुत्र चंद्र आहे, त्याच्या सौंदर्याचं वर्णन आपण काय करावं. ती निरंतर पतिसेवेमध्ये रत आहे. आता इथं आणि इतरत्र जी दत्त जन्माची कथा आहे तिच्यामध्ये थोडा फरक आहे. आपण परंपरेनं कीर्तन प्रवचनामध्ये, कथा पुराणामध्ये असं ऐकतो की म्हणे नारद महर्षी वैकुंठाला गेले, विष्णू लोकाला गेले, तिथं विष्णू घरी नव्हते. लक्ष्मी माताची त्यांची भेट झाली. लक्ष्मी मातेने त्यांचं पाद्यपूजा केली आणि बोलता बोलता विचारलं की आम्ही विष्णुपत्नी लक्ष्मी, तर आमच्यापेक्षा श्रेष्ठ असं या जगामध्ये कोणी आहे का. तर त्यांनी सांगितलं की आईसाहेब, तुम्ही श्रेष्ठच आहात, परंतु तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ एक पृथ्वी लोकावर अत्रि ऋषीची पत्नी म्हणून अनसूया फार श्रेष्ठ आहे. आणि तिच्या मनामध्ये अनसूयेबद्दल असूया निर्माण झाली. असंच मग शंकर पार्वती, ब्रह्मा सावित्री अशी कथा होऊन मग त्या असूयेपोटी त्यांनी तिचं सत्वहरण करावं म्हणून देवांना अत्रि ऋषीच्या आश्रमात पाठवलं. अशी कथा आपण पुराणामध्ये नेहमी वारंवार ऐकलेली आहे. परंतु गुरुचरित्रामध्ये थोडासा वेगळा भाग आहे. गुरुचरित्रात असं चिंतन आहे की जो सेवक असतो, जो सेवा करतो, इथं पती सेवा हा शब्द आहे. पती म्हणजे स्वामी. आपल्याला व्यवहारामध्ये पती पत्नीच्या रूपातला पती आपल्याला माहितच आहे. त्याची सेवा आणि पती सेवा अर्थात जगतपती जो आहे, जगताचा जो स्वामी आहे, आणि त्याही पुढे जाऊन संपूर्ण चराचराची सेवा, हा जो सेवा भाव आहे, सज्जन हो, सेवेमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. सेवेमध्ये प्रचंड शक्ती आहे. सेवा हे निर्मितीचं, सृजनाचं श्रेष्ठ कार्य करू शकते. म्हणून सेवेतून सृष्टी निर्माण होते, सेवेतून सृष्टीचं पालन होतं. आणि हिची सेवा पाहिल्यानंतर जे ब्रह्मदेवानं ब्रह्मांडाचं संचलन करणाऱ्या ज्या शक्ती प्रगट केल्या होत्या, मग ते इंद्र असेल, चंद्र असेल, सूर्य असेल, अग्नी असेल, मैत्रावरून असेल, त्वष्टा असेल, ही जी सगळी देवताची सृष्टी आहे, दशदिशा असतील, नक्षत्र असतील, या सगळ्यांना एक व्यवस्थित काम सांगितलेलं होतं. त्यांना त्या कामासाठी शक्ती प्रदान केलेली होती. मात्र सेवेमध्ये एवढी शक्ती असते की एखादा श्रेष्ठ सेवक त्या चालू असलेल्या कामामध्ये आपल्या सामर्थ्याद्वारे बदल करू शकतो. आणि अनसूयेच्या जीवनामध्ये असा कथा प्रसंग होऊन गेलेला आहे. ती कथा सांगणं काही आज आपला विषय नाही, परंतु एका साध्वी पतिव्रतेला ऋषीनं दिलेल्या शापाच्या संदर्भानं असा शाप दिला होता तिला की सूर्य उगवताच तुझा पती मृत्यू पावल. तर त्यावेळेस ती जेव्हा अनसूयेकडे गेली तेव्हा अनसूयेनं सांगितलं, सूर्य उगवल्यावर तुझा पती मरणार आहे ना, मी सूर्यच उगवू देणार नाही. म्हणजे तिनं ते तसं केलं, सूर्य उगवला नाही, सगळीकडे हाहाकार झाला. अर्थात हे काय झालं की ब्रह्मांडाची जी संरचना आहे त्या संरचनेमध्ये अनसूयेच्या दयाबुद्धीनं आणि तिच्या सेवेच्या सामर्थ्यानं एक प्रकारे अवरोध निर्माण करण्यात आला. मग सगळ्या देवदेवतांनी तिची प्रार्थना केली वगैरे. तो कथाभाग आपण कधीतरी सविस्तर पाहू. मग तिनं सूर्य उगवण्याची आज्ञा दिली वगैरे वगैरे, तो पुढचा भाग झाला. परंतु एक साधू वृत्तीचा सेवक आपल्या सेवेद्वारे ब्रह्मांडाचं संचलन करणाऱ्या सगळ्या शक्तीवर सुद्धा अधिकार गाजवू शकतो, हा मुख्य सिद्धांत आहे.
आणि याच्यामुळं इंद्रादी सर्व देव भयभीत झाले आणि ते सगळे भयभीत होऊन महाविष्णूकडे, ब्रह्मा विष्णू महेशाकडे गेले आणि त्यांनी प्रार्थना केली की ही अनसूयेचं सामर्थ्य एवढं आहे की ती तिच्या सामर्थ्यावर आमच्यापैकी कोणाचंही स्थान घेऊ शकेल, आमचं कोणाचंही स्थान हिरावून घेऊ शकेल, आणि असं होऊ नये याच्यासाठी तुम्ही आमच्यावर जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी आम्ही पार पाडावी म्हणून अनसूयेचं जे सेवा सामर्थ्य आहे त्या सेवा सामर्थ्यामध्ये काही व्यत्यय आणता येतो का पहा, ते सेवा सामर्थ्य थोडं कमी करता येते का पहा, अशी देवदेवतांनी ब्रह्मा विष्णू महेशाला प्रार्थना केली. असा गुरुचरित्रामध्ये कथाभाग येतो. आणि मग पुढचा भाग बरोबर आहे की मग ते सगळे देवजन, सगळे तिघजण देव ब्रह्मा विष्णू महेश आत्री ऋषीच्या आश्रमामध्ये आले आणि आत्री ऋषीच्या आश्रमामध्ये ते आल्यानंतर काय नाट्य झालं, काय घडामोडी घडल्या त्याचंही एक अद्भुत रहस्य आहे. मला दत्त जन्माचं कारण, दत्तांचा जन्म आणि दत्तांचं कार्य याच्याबद्दल एक मनामध्ये विलक्षण आकर्षण आहे की अहो हा दत्त गुरुतत्व याचं प्रागट्य आत्री आणि अनसूयेचे आहे. पहा, त्रिगुणात्मक सृष्टीत विहार करणाऱ्या माणसाला, साधकाला त्रिगुणातीत करण्यासाठी अत्रीच असावा लागेल ना. अत्री जेव्हा असेल, गुरुतत्वाचं जनकत्व जेव्हा अत्रीकडे असेल तेव्हाच तो या त्रिगुणात्मक सृष्टीमध्ये, कारण आमच्या जीवनामध्ये ज्या काही सुखदुःखांच्या लाटाच्या उलाढाली होतात त्या सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण याच्यामुळे जर होतात आणि याच्या पलीकडे जे एक सच्चिदानंदाचं सरोवर आहे, सच्चिदानंदाचा सागर आहे, एक आनंद आणि आनंद आहे, तिथपर्यंत जर पोहोचायचं आहे तर या त्रिगुणात्मक सृष्टीतून त्रिगुणातीत करणारा सद्गुरु हा आत्रीचाच पुत्र असावा लागेल. अत्री म्हणजे त्रीच्या पलीकडला. आणि सज्जन हो, अजून सांगू, सद्गुरूच्या कृपेनं आपल्या समोर ठेवत आहे, मी जे सांगत आहे ते आपण मान्य करावं असेही काही माझा आग्रह नाही, एक भावना उचंबळून येत आहे. कारण काय आहे की ज्याच्या अंतःकरणामध्ये असूया आहे त्याच्या चित्तामध्ये दत्ताचा जन्म होऊ शकणार नाही, म्हणून अत्री आणि असूया यांच्या पोटी दत्ताचा जन्म होत आहे. तो कसा होत आहे आणि त्याचं तत्व काय आहे, त्याचं रहस्य काय आहे याचा विचार आपण याच 4थ्या अध्यायाच्या दुसऱ्या भागामध्ये करू. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.